कार्यक्रम बंद करून घ्या. कार्यक्रम बंद करून घ्या. इंदुरीकर महाराजांचा कार्यक्रम पोलिसांनी का थांबवला? विना परवानगी कुठला कार्यक्रम घ्यायचा? कार्यक्रम बंद करून घ्या. इंदुरीकर महाराजांचं कीर्तन विना परवानगी सुरू होतं. हडपसर बंद रस्ता जाम झालेला आहे. हा रोड ओपन करायचा आहे मला. कार्यक्रम बंद करून घ्या. पुण्यातल्या कार्यक्रमावेळी काय घडलं? इंदुरीकर महाराजांना कीर्तन का थांबवावं लागलं? कार्यक्रम बंद करून घ्या. विना परवानगी कुठला कार्यक्रम घ्यायचा? कार्यक्रम बंद करून घ्या. स्थळ हडपसर पुणे. वेळ संध्याकाळची. पुण्यात इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनाचा कार्यक्रम पोलिसांनी हा असा थांबवला. पण कारण काय? खरं तर इंदुरीकर महाराज तसे कायमच चर्चेत असतात. आधी मुलीचा थाटामाटात पार पडलेला साखरपुडा, त्यात केलेला खर्च, पेहराव यावरून महाराजांवर टीका झाली. त्यानंतर इंदुरीकर महाराजांनी कीर्तन थांबवण्याचा निर्णय बोलून दाखवला. यावेळी ते मोठ्या चर्चेत होते. आता पुन्हा त्यांचं नाव चर्चेत आलंय. त्याला कारणीभूत ठरलंय ते त्यांचं पुण्यातलं कीर्तन. पुण्यातल्या हडपसर परिसरात महाराजांच्या कीर्तनाचा कार्यक्रम होता. मात्र आयोजकांनी यासाठी रस्ताच अडवल्यानं वाहनांच्या रांगा लागल्या आणि त्यामुळं मोठी वाहतूक कोंडी झाली. यावेळी संताप व्यक्त करत पोलिसांनी अखेर त्यांना कार्यक्रम थांबवायला सांगितला. याचा एक व्हिडिओ सध्या समोर आलाय. पण मग नंतर कार्यक्रम सुरू झाला का? पोलीस आणि आयोजकांमध्ये काय चर्चा झाली? सविस्तर पाहूया या व्हिडिओतून. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू आहेत. पुण्यातही महापालिका निवडणुकांचा वारा वाहत आहे. प्रचारासाठी अनेक इच्छुक आपापल्या प्रभागात नागरिकांसाठी वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करतायत. असाच एक कार्यक्रम पुण्यातल्या काळेपडळ परिसरात आयोजित करण्यात आला होता. एका इच्छुक कार्यकर्त्यानं इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनाचं आयोजन केलं होतं. पण यासाठी चक्क वाहतुकीचा रस्ताच अडवण्यात आला होता. भर रस्त्यात खुर्च्या लावून स्टेजवर इंदुरीकर महाराजांचं कीर्तन सुरू होतं. त्यामुळे हडपसर परिसरात भली मोठी वाहतूक कोंडी झाली. वाहनांच्या रांगांमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे अखेर एक पोलीस अधिकारी थेट कार्यक्रमाच्या ठिकाणी आला. संतप्त झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी थेट महाराजांना उद्देशूनच महाराज कार्यक्रम बंद करा असं सांगितलं. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं म्हटल्यावर महाराजांनीही काही वेळ कार्यक्रम बंद ठेवला. हे सगळं घडत असतानाचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. या व्हिडिओतला एक पोलीस अधिकारी स्टेजच्या समोर येऊन रस्ता बंद करण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला असं विचारताना दिसतोय. हे चालणार नाही, रस्ता रिकामा करा असं म्हणत या पोलीस अधिकाऱ्यांनी चक्क महाराजांना उद्देशूनच महाराज कार्यक्रम बंद करा असा सज्जड दम भरला. पोलिसांचा हा रुद्रावतार पाहून इंदुरीकर महाराजांनीही काही काळासाठी कार्यक्रम थांबवला आणि त्यानंतर या पोलीस अधिकाऱ्यानं हातात माईक घेतला. ते म्हणाले, कार्यक्रम जर व्यवस्थित सुरू राहावा असं वाटत असेल तर रस्त्याची एक लाईन रिकामी करा. हडपसर पर्यंत रस्ता जाम झालाय. लोकांना जाण्या येण्यासाठी रस्ता रिकामा करा असं म्हणत या पोलीस कर्मचाऱ्यांनी विनंती केली. महाराजांचा कार्यक्रम चांगला आहे, मी सुद्धा बघितलाय. मी आणि महाराजांनी एकत्र जेवणही केलंय. त्यामुळे रस्ता मोकळा करावा असं म्हणत या पोलीस अधिकाऱ्यानं विनंती केली. त्यानंतर आयोजकांसोबत पोलिसांची चर्चाही झाली. या चर्चेनंतर आयोजकांनी पोलिसांच्या विनंतीला मान देत रस्ता रिकामा केला. रस्त्यातल्या खुर्च्या हटवून रस्ता रिकामा करण्यात आला आणि अखेर काही वेळानं इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनाचा कार्यक्रम पुन्हा सुरळीत सुरू झाला. दरम्यानच्या काळात इंदुरीकर महाराजही काही काळ शांत राहिले आणि कार्यक्रम थांबवला. पण या घटनेचे व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झालेत. तुम्हाला या सगळ्या घटनेबद्दल काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राईब करा. धन्यवाद.